जॉब कसं आहे आम्ही दोघंच जण आहोत. नाही नाही दोघंही जॉईन झाले की मग आपण सुरू करायचं फोटो म्हणून. सर जॉब जॉईन झाले. नमस्कार सर. यूट्यूबही चालू झालं. यूट्यूबही चालू झालं.
केले पण. केले केले बंद केले सर. ऑडिओ बंद. केले मी. त्यांचा आवाज कमी आहे. त्यांचा अटकतोय का व्हिडिओ? हो सर. नाही सर, ते भेटली झाली माझी सकाळी होतो तुमच्याकडे. हो हो हो. नाही सर, फोटो घेतले.
त्यांची बँडविड्थ खूप कमी आहे. सर परिचय सर परिचय घ्या परिचय. नमस्कार, जय भगवान. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राहुल जाधव सर, संस्थापक अध्यक्ष वंजारी सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश. सरांचा मी थोडासा थोडक्यात परिचय करून देतो आणि मग डॉक्टर साहेबांच्या परिचयाकडे बोलतो. श्री राहुलजी जाधव सर हे मूळचे सोनारवाडी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबादचे रहिवासी आहेत. ते सध्या लातूर येथे स्थायिक झालेले आहेत. व्यवसायाने ते औषध निर्माण अधिकारी म्हणून आरोग्य विभागात कार्यरत आहेत. गेल्या 12 ते 15 वर्षापासून ते वंजारी सेवा संघाचे नेतृत्व करीत आहेत. अनेक मोठमोठे उपक्रम या कार्यकाळात त्यांनी राबवलेले आहेत आणि विशेषतः या चळवळीला कुठेही राजकीय रंग न देता त्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य या चळवळीच्या अनुषंगाने केलेलं आहे. त्यानंतर आजचे आपले दुसरे वक्ते आहेत डॉक्टर विठ्ठल कुंडलिकराव लहाने. सरांचा परिचय म्हणजे सरांचं व्यक्तिमत्व, सरांचं नाव हा सरांचा परिचय आहे. परंतु एक कार्यक्रमाचा एक प्रोटोकॉल म्हणून मी आपल्याला परिचय लहाने सरांचा देऊ इच्छितो. डॉक्टर विठ्ठल कुंडलिकराव लहाने सरांचा जन्म माटेगाव जिल्हा लातूर सारख्या लहान गावात झालेला आहे. आडनावाने लहाने, परंतु जगातल्या 12 पुरस्कार प्राप्त प्लास्टिक सर्जनपैकी एक अशी उत्तुंग कामगिरी केलेलं एक व्यक्तिमत्व. त्यांचं प्राथमिक शिक्षण कामधेनू विद्यालय माटेगाव तर 12वी पर्यंतचे शिक्षण श्री राजर्षी शाहू कॉलेज लातूर येथून त्यांनी पूर्ण केलं आहे. मराठवाड्याची विद्यानगरी असलेल्या आंबेजोगाई येथील मेडिकल कॉलेजमधून MBBS ची पदवी 1993 मध्ये सरांनी प्राप्त केली. विशेष गौरवाची बाब म्हणजे डॉक्टर लहाने यांनी MBBS परीक्षेत सर्वप्रथम क्रमांक मिळवून सौ सुभद्रा रामदास आयरे गोल्ड मेडल, देविदास भानवकर प्राइज, डॉक्टर भीमराव पिंगळे प्राइज, डॉक्टर GS जयस्वाल प्राइज, नारायण जोशी प्राइज, कैलासवासी जोगरूड वैभवभूषण मेमोरियल प्राइज अशा एक नाही दोन नाही तर 13 सुवर्ण पदके व पारितोषिकांची कमाई केली आहे. MS जनरल सर्जनचे शिक्षण सरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून 1996 मध्ये पूर्ण केले. MCH प्लास्टिक सर्जरी ही सर्वोच्च पदवी ग्रॅड मेडिकल कॉलेज व सर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई येथून जानेवारी 2000 ला प्राप्त केली. त्यांनी रेसिडेंट इन जनरल सर्जरी, सीनियर रेसिडेंट इन प्लास्टिक सर्जरी, लेक्चरर, असोसिएट प्रोफेसर म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, ग्रॅड मेडिकल कॉलेज मुंबई, MIMSR मेडिकल कॉलेज लातूर येथे सरांनी काम केले आहे. सध्या ते मेट्रोपॉलिटन सिटीज मधील सुवर्ण संधी नाकारून लातूर सारख्या ग्रामीण भागात 50 बेडच्या लहान हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक, कॉस्मेटिक, बर्न, रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन म्हणून काम करीत आहेत. या हॉस्पिटलचे उद्घाटन आपल्या माई अण्णांच्या म्हणजेच आईवडिलांच्या हस्ते डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर विकास आमटे व सरांचे ज्येष्ठ बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत सरांनी केले आहे. डॉक्टर लहाने म्हणतात विद्यार्थी संशोधक कधीही स्वस्थ बसला नाही हे त्यांनी केलेल्या संशोधन कार्याकडे पाहून लक्षात येते. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय
परिषदांमध्ये संशोधनपर लेख सादर केले आहेत. हा सारा प्रवास अतिशय खडतर व थक्क करणारा व तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असा आहे. या सर्व प्रवासातील मैलाचा दगड ठरावा असा एक पुरस्कार डॉक्टर लहानेंना प्राप्त झाला आहे. तो म्हणजे द स्माईल ट्रेन हिरो अवॉर्ड. हा पुरस्कार त्यांना 27 ऑक्टोबर 2007 साली लहान मुलांच्या मदतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सरांना बहाल करण्यात आला आहे. जगात केवळ 12 प्लास्टिक सर्जनला हा पुरस्कार मिळाला असून त्यापैकी डॉक्टर लहाने हे एक आहेत. टाटा मोटर्स व स्माईल ट्रेन यांच्याकडून त्यांच्या कार्याबद्दल ज्ञानोबा सरांना भेट देण्यात आलेली आहे. सध्या ते स्माईल ट्रेन प्रोजेक्ट अमेरिकाचे डायरेक्टर म्हणून काम करीत आहेत. त्यांचे विशेष कार्य म्हणजे गेल्या 13 वर्षात लीप मायक्रोग्राफ्टिंग टेक्निकद्वारे ज्यांचा पाया महाराष्ट्रात डॉक्टर लहानेंनी घातला, अशा या टेक्निकद्वारे जळीतग्रस्त 2000 पेक्षाही जास्त रुग्णांवर उपचार करून त्यांना सरांनी वाचवले आहे. चेन्नई येथे प्रकाशित झालेल्या डॉक्टर मतांगी रामकृष्णन यांनी लिहिलेल्या पुस्तकात पेडियाट्रिक बर्न मॅनेजमेंट या विषयावर सरांनी सहलेखन केलेलं आहे. दुभंगलेले ओठ आणि टाळूवर तसेच बर्न केसावर महाराष्ट्रात सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम डॉक्टर लहाने यांनी केला असून आजपर्यंत त्यांनी 50,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. आजही ते दररोज 2 ते 3 शस्त्रक्रिया विना मोबदला करून गोरगरिबांसाठी मोठं महान असं कार्य करीत आहेत. सेवा देतात आणि माणसाचं देवत्व जपण्याचं काम ते करीत आहेत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. प्लास्टिक सर्जरी ही फक्त श्रीमंतांचीच ब्रँच आहे असं म्हणतात, परंतु ती गरिबांपर्यंत घेऊन जाण्याच्या हेतूने डॉक्टर लहाने यांनी 20 वर्षापासून लातूर येथे आपली सेवा सुरू केली आहे आणि आज त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. प्लास्टिक सर्जन असोसिएशन, नॅशनल बर्न सोसायटी ऑफ इंडिया व इंडियन मेडिकल असोसिएशन, सर्जन असोसिएशन, हँड सर्जरी असोसिएशन, रुरल सर्जरी असोसिएशन चे ते आजूक सभासद आहेत. तर IMA लातूरचे डॉक्टर लहाने हे 4 वर्ष अध्यक्ष राहिलेले आहेत. ही झाली सारी शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातली त्यांची वाटचाल. त्यांची खरी ओळख मी कसा घडलो या त्यांच्या व्याख्यानाने महाराष्ट्रावर झाली आहे. ते व्याख्यान आजही युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळते. मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रेरक व्याख्यान अशी प्रतिक्रिया सुद्धा सरांना अनेकांनी दिली आहे. अगदी मोजक्या शब्दात सरांची ओळख सांगायची झाल्यास एक संवेदनशील मनाचा माणूस आणि एक संवेदनशीलपणे एथिकल प्रॅक्टिस करणारा डॉक्टर व आजच्या तरुणाईसाठी प्रेरक शक्ती म्हणजे डॉक्टर विठ्ठल पुंडलिकराव लहाने. मला डॉक्टर लहाने यांच्या बाबत 2 ओळी आपल्याला सांगायला आवडतील. दो तरह के लोग है दुनिया में, 2 तरह के लोग है दुनिया में. एक वो है जो दुनिया के अनुसार खुद को बदल देते हैं. 2 तरह के लोग होते हैं दुनिया में. एक वो जो दुनिया के अनुसार खुद को बदल देते हैं और दूसरे वो जो खुद के अनुसार दुनिया को बदल देते हैं. खुद के अनुसार दुनिया को बदल देते हैं. असे आपले आजचे वक्ते, ज्यांना मुंबईला प्रॅक्टिस करण्याची ऑफर असताना सुद्धा ज्यांनी पैसा, प्रसिद्धी व ऐशोआराम याची निवड न करता जीवनात सेवेला प्राधान्य दिलं आणि आजही आपल्या वडील बंधूप्रमाणे ते अहोरात्र सेवा कार्य करीत आहेत. आताही ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर मला अगदी थोड्या वेळापूर्वी सरांचा फोन आला की सर मी एक सर्जरी करून 6 वाजता बरोबर कार्यक्रमामध्ये पोहोचतो. म्हणजे विचार करा
की डॉक्टर साहेब आपल्या कार्यक्रमात सुद्धा एक सर्जरी आटपून आता उपस्थित झालेले आहेत. अशा महान व्यक्तीचे विचार आज आपल्याला ऐकायला मिळत आहेत, ते आपलं भाग्यच म्हणावं लागेल. मी आजचे अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते डॉक्टर लहाने सर यांचं स्वागत करतो. यापुढील सूत्र माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल जायभाय सर स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो. डॉक्टर जायभाय सर. हो, येतोय सर. तुमचा आवाज खूप कमी येतो. त्यांना म्हणा आवाज येत नाही म्हणून सर. तुमचा आवाज कमी येतो. कोणाचं तरी माहीत करू. नाही कोणाचाच नाही. बाहेर माहीत नाही. विजय गंगावले सांगा. विजय गंगावले. विजय गंगावले.
ते मगाशी करू तर म्हणतो फेसबुक लाईव्ह बरोबर. तुला फेसबुक पण भेटणार. फेसबुक केलं असतं ना पण आता नाही होणार ना याच्यातून धरू शकतो नाही तेव्हा पण आवाज नाही येणार तुम्हाला. ते विजय गंगावणे कसं एक आवाज हां 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 तर जर विजय गंगावणे कोण आहे ते डबल डबल
यूट्यूबला आवाज खूप स्लो येतो.
चालू आहे ना, चालू आहे ना. काहून तुझा लॅपटॉप बंद पडला का? पुन्हा जॉईन आहे. त्याच्यावरून करा जे होतं ते. आजकालची मुलांची स्टडी करायची पद्धत एका माझे क्लासमेट माझी वर्गमाहिती बघा ती अभ्यास कसं करते त्याच मेडिसिनच्या पेपरला ती पण निघाली होती. एका रिक्षात आमचं जे सेंटर होतं ना 3 किलोमीटर आमच्या घरापासून हॉस्टेलपासून 3 किलोमीटर, तर ते 3 किलोमीटर जाण्यासाठी तिने रिक्षा बांधले प्रकार असतात रिक्षा बांधला त्या रिक्षामध्ये माझी मैत्रीण बसली होती. तिच्या बाजूला तिची एका साईडला आई ड्रायव्हरच्या साईडचा भाऊ बसला बघा जी आई बसली तर शेजारी खाऊ घालत होती. तिची बहीण आहे ना केस विचारू आणि तिचा भाऊ बसला जो होता ना ड्रायव्हर शेजारी तो असा मागे पुस्तक धरून बसला होता. ती माझी क्लासमेट अभ्यास करत होती कुठे 3 किलोमीटर. याला स्टडी म्हणत नाही त्याच्यावरती पास झाली का नाबाजून सांगायची गरज नाही तुम्हाला. पण दिस इज नॉट द वे टू स्टडी. ही कन्सिस्टंट वर्षभर झाली पाहिजे आणि एक्झामच्या दिवशी अभ्यास नाही करायचा. एक्झामच्या दिवशी जर तुम्ही अभ्यास करायला लागला तुम्हाला सेंटरने जायचं तुम्ही बाहेर पुस्तक चालता ना मला जे येतं 100% पाठ आहे ना ते विसरलं तर पाठाला. एक्झामच्या दिवशी शांत एकदम शांत पद्धतीने सकाळी उठणे फ्रेश होणे तयार होणे खाण्यापिणे एक्झामला जाणे काही करायचं नाही. हे कधी शक्य होतं जर तुम्ही वर्षभर कन्सिस्टंट अभ्यास केला तर. आता मला मुलं विचारतात कन्सिस्टंट अभ्यास कसा करायचा. कधी कधी आम्हाला डिस्ट्रॅक्शन होतं, कधी कधी आम्हाला बोर होऊन जातं. डिस्ट्रॅक्शनचे बरेचसे गोष्टी असतात आम्हाला आम्ही याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट होतो. तुम्हाला सांगतो मी डिस्ट्रॅक्ट कोण होतं डिप्रेशन आजकाल मुलं मला सांगत डिप्रेशन हा शब्दच आपल्या डिक्शनरीमध्ये नाही कधीच नाही आजही नाही कधी नव्हता सुद्धा. वाय डिप्रेशन. अरे देवाने एवढा चांगला जन्म दिला तर डिप्रेशन काही करायचं नाही. हे कधी शक्य होतं जर तुम्ही वर्षभर कन्सिस्टंट अभ्यास केला तर. आता मला मुलं विचारतात कन्सिस्टंट अभ्यास कसा करायचा. कधी कधी आम्हाला डिस्ट्रॅक्शन होतं, कधी कधी आम्हाला बोर होऊन जातं. डिस्ट्रॅक्शनचे बरेचसे गोष्टी असतात आम्हाला आम्ही याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट होतो. तुम्हाला सांगतो मी डिस्ट्रॅक्ट कोण होतं. कुणाला डिप्रेशन आजकाल मुलं मला सांगत असतात डिप्रेशन हा शब्दच आपल्या डिक्शनरीमध्ये नाहीये कधीच नाही आजही नाही कधी नव्हता सुद्धा. वाय डिप्रेशन. अरे देवाने एवढा चांगला जन्म दिला डिप्रेशन नावाची गोष्ट आलीच नाही पाहिजे. डिप्रेशन काय येतं कारण आपण वर्षभर कन्सिस्टंट नसतो डिप्रेशन येतं. आणि म्हणून मला एज्युकेशन सिस्टीमला पण सांगायचं मी अनेक ठिकाणी बोलतो अनेक
पॉलिटिशियन लोकांना पण सांगत राहतो की एक्झाम सिस्टीमच तुमची चुकीची आहे. तुम्हाला ना पहिली चौथी परीक्षाच घ्यायची नाही, 8वी पर्यंत परीक्षाच घ्यायची नाही, एकदाच 10वीला परीक्षा घ्यायची. लेकरांना कष्टाच्या सवयी डे 1 पासून लावा. मी पालकांना पण सांगतो, लेकरांना कष्टाची सवय लावा. लेकरांना कष्ट करायचे असतात. कष्टाने मिळालेलं, प्रामाणिकपणाने मिळालेलं आणि इमानदारीने मिळालेलं हे चिरकाला टिकतं, बाकी काहीही टिकत नाही. हे बाळकडू आपल्या प्रत्येक लेकरांना पालकांना पाजता आलं पाहिजे. त्याला पालक म्हणायचं, त्याला आईवडील म्हणायचं, हे आपल्याला जमलं पाहिजे मित्र, 100% जमलं पाहिजे. आणि कष्ट करणं काय वाईट आहे तुम्हाला सांगतो. मला एकच मुलगा आहे प्रामाणिक. आता तुम्ही माझे सगळ्यात म्हणून तुम्हाला पर्सनल उदाहरण सांगतो. मला एकच मुलगा, ओके, त्याचं नाव प्रसाद आहे. तो 10वीला गेला. पालकांनी काय करावं हे सगळ्या पालकांना सांगत होतो. तो 10वीला गेला आणि मला म्हणाला, इथे एक राजर्षी शाहू कॉलेज लातूरमध्ये कॉलेज आहे, तिथं ऍडमिशन कोणालाच मिळत नाही. आणि तिथं जे काही माझी विद्यार्थी संघटना आहे त्याचा मी अध्यक्ष त्या कॉलेजमध्ये काम करतोय. कधीतरी एखादं ऍडमिशन कधीतरी माझ्या नावाने व्हायचं, कधीतरी. पण एक ऍडमिशन साठी हजार लोक माझ्याकडे यायचे, 1,000. मग प्रसाद मला विचारायचं, पप्पा हे का आलेत सगळे? मी म्हटलं ते शाहू कॉलेजला आपण एखादं ऍडमिशन होतं ना, म्हणून आलेत. कधी होतं कधी होत नाही. पप्पा पण किती करू शकता तुम्ही? एक ऍडमिशन एवढे लोक का आलेत? त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. पण बघा, तो 10वीत गेला आणि मला म्हणाला, पप्पा तुम्ही 11वीच्या ऍडमिशन साठी ती कुणाला पण द्या, मला तुमची चिठ्ठी पाहिजे नाही. शाहूला ऍडमिशन मी माझ्या मेरिटने मिळवणार आहे. तुम्हाला हे मी पॉइंट का सांगतो माहितीये का? ही शक्ती आपल्याला आपल्या लेकरांमध्ये घालता आली पाहिजे. किती श्रीमंताचं लेकरू आहे महत्वाचं नाही, किती गरीबाचं लेकरू महत्वाचं नाही. मी अभ्यास करत होतो कारण मी गरीबाचा होतो. आता हे सांगायची गरज नाही की माझं लेकरू गरीबाचं नाहीये, हे काय मी सांगायची गरज नाहीये, ओके. पण अभ्यास करणं ह्याला श्रीमंत गरिबी लागत नाही. अभ्यास करणं ह्याला एक संस्कार लागतात. कष्ट करण्यासाठी एक संस्कार लागतात आणि हे संस्कार आपण सगळ्यांनी द्यायचे असतात. आम्ही म्हणजे मी, माझी बायको, अण्णा आणि माय, आम्ही सगळे मिळून, चौघं मिळून काय करायचं होतं, त्याला दररोज कष्टाच्या गोष्टी सांगायचो. दररोज 2.5 वर्ष असताना पासून अण्णांना खूप छान गोष्टी यायच्या आणि अण्णा त्याला दररोज एक गोष्ट सांगत राहायची. काय होतं की त्याच्यामुळे त्याला कष्टाची सवय लागली आणि तो स्वतः म्हणाला की मला माझ्या मेरिटने ऍडमिशन मिळवणार. हे थोडस ना आपल्या लेकरांमध्ये तुम्हाला सगळ्यांना पेरता आलं पाहिजे. त्याच्या मेरिटनी तो 750 रुपयात जे काही गव्हर्नमेंटची फीस त्याच्यामुळे तो लागला त्या कॉलेजला. 11वी 12वी झाला आणि 12वीच्या परीक्षेत सुद्धा त्याचं हेच होतं, पप्पा नीटला मी एवढे मार्क्स घेणार की बेस्ट मधल्या बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागेल. तुमच्या पैशाने कुठे जायची मला गरज नाहीये. मला काय तुम्हाला पॉईंट सांगायचा मित्र, की ही जी कष्टाची प्रवृत्ती आहे ना, ही आपल्या लेकरांच्या नसानसामध्ये घालणं हे आपलं काम आहे. लेकरांना तुम्ही पण ना कष्ट करायला शिका रे. कष्टाने जे मिळतं ना, तुम्हाला काय सांगतात, काय मजा असते, काय भारी वाटतं यार, काय मजा येते. म्हणजे एव्हरीथिंग आपण जे मिळवलंय ना, हे कष्टाने मिळवलंय, त्याच्यातली मजाच कुछ और आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत होतो, कष्ट करा आणि कष्टाने मिळवा. त्यासाठी काय पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. कष्ट करण्यामध्ये सातत्य. पहिला शब्द सांगितला मी कमिटमेंट, दुसरा शब्द सांगितला कन्सिस्टन्सी आणि तिसरा शब्द आहे मी तुम्हाला ते बोलताना तो त्यातला डिस्ट्रॅक्शनचा एक पॉईंट मला सांगायचा होता, तो राहिला. डिस्ट्रॅक्शन. मुलं मला आजकाल सांगतात डिस्ट्रॅक्शन होतं आम्हाला, मोबाईलने काही बघितलं तर डिस्ट्रॅक्शन होतं, अभ्यासात मन लागत नाही. मला एक पॉईंट सांगतो, कुणाचं मन लागतं आणि कुणाचं लागत नाही. मन त्याचं लागतं ज्याचं ध्येय बुलेट प्रूफ असतं. मला बुलेट प्रूफ हा शब्द माहित आहे? बुलेट प्रूफ हा शब्द माहिती आहे? बुलेट प्रूफ म्हणजे बंदुकीच्या गोळ्या घातल्या तरी त्या गाडीला काही होत नाही, असं आपण त्याला बुलेट प्रूफ गाडी असं म्हणतो ना. ही बुलेट प्रूफ गाडी. किशोरजी आपला म्यूट करा प्लीज. किशोर पाटील म्यूट. तुम्हाला मी सांगतो की बुलेट प्रूफ म्हणजे काय, ज्याला की गोळ्या घातल्या तरी आरपार जात नाही, असं ध्येय आपल्याला करता आलं पाहिजे. आपलं ध्येय बुलेट प्रूफ करता आलं पाहिजे. म्हणजे कशानंच त्याचं डिस्ट्रॅक्शन होत नाही. म्हणजे काय, अरे आपल्याला असं काहीतरी बनायचं आयुष्यामध्ये, की हा सगळा काय आपल्याला करायचं, कम्प्लीट रिव्होल्युशन आपल्याला आणायचंय, क्रांती घडवायची, हे ध्येयाने ठरवलं पाहिजे. आणि ते ध्येय जर तुम्ही बुलेट प्रूफ करून ठेवलात ना, जगातल्या कशानंच डिस्ट्रॅक्ट होत नाही, कशानंच. म्हणून बुलेट प्रूफ ध्येय हे ज्या लोकांचे आहेत ते लोक डिस्ट्रॅक्ट होत नाही, डिप्रेशन येत नाही, त्यांना आयुष्यामध्ये अडचण पण येत नाही. नंबर 3, बऱ्याच मुलांना असं वाटतं की मला हेच बनायचंय. तुम्हाला पुन्हा सांगतो मुलांनो, कधी पण बी प्लॅन ठेवा, तुमचा असू. समजा एखाद्याला
ठीक आहे, IAS बनायचं, नाही जमलं काय फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. नंबर 2, कुठल्याही पोस्टवर जा, कुठल्याही, तिथं डेडिकेट करा, तुम्ही मोठा माणूस बनता. आणि नंबर 3, नापास झालं ना त्याला खूप सिरियसली घेऊ नका, नका घेऊ. तुम्हाला त्याचं एक छोटं कारण सांगतो. ह्या जगामध्ये जेवढी मोठी लोक झाली त्यानं त्या कारणाने खूप मोठी लोक, मी दुभांगलेले ओठ आणि टाळू या विषयावरती मोफत सर्जरी करतो. स्माइल ट्रेन नावाचे एक संघटन आहे, ते 85 देशांमध्ये काम करतं. त्यामुळे 85 देशातल्या जगातल्या मोठ्या लोकांशी माझे संबंध आहे. दुसरं कारण आहे की मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव यांचा भाऊ आहे, या कारणाने खूप मोठ्या लोकांबरोबर माझे संबंध आहेत. आणि सगळ्या मोठ्या लोकांचा मी अभ्यास केला, ही लोक मोठी का झाली. त्याचं कारण आहे की ते आयुष्यामध्ये नापास झाले. जेवढी लोक आयुष्यात नापास झाली लोक मोठी झाली. तुम्हाला पुन्हा लिहून देतो. त्यामुळे तुम्हाला जर कधी अपयश आलं, एकदा आलं, दोनदा आलं, डोंट वरी. अपयश येणारी माणसं 100% आयुष्यात मोठी होतात. पण तुम्ही मला म्हणाल की सर आम्ही एकदा नापास झालं आणि मस्त झोपलो की पुढच्या वर्षी आम्हाला आपोआप यश मिळणार का, नाही, हे चुकीचं. नापास झालेली माणसं ती मोठी झाली ज्यांनी नापास झालेलं वर्ष हे संधी म्हणून घेतलं, चान्स म्हणून घेतला, डेडिकेट केलं स्वतःला, ती माणसं मोठी. नापास झालेलं वर्ष हे डिप्रेशन मध्ये मला असं का झालं असं ज्यांनी नाही घेतलं ती मोठी. त्यामुळे तुम्ही कधी नापास झालात ना, डोंट वरी. तुम्हाला माहित आहे का, माझा परिचय वाचताना म्हणत होते की मला आय हॅव 14 गोल्ड मेडल, 14 गोल्ड मेडल असताना मी माणूस किती 14. हे रेकॉर्ड 33 वर्षात कोणीच तोडलं नाही, कोणीच. माझं खूप ओपन चॅलेंज आहे, रेकॉर्ड कोणतरी थोडा. ओके, पण तरी सुद्धा मी एकदा नापास झालोय, तुम्हाला माहिती आहे, आणि म्हणूनच मोठा होऊ शकतो. त्यामुळे नापास होणे, मी MCH प्लास्टिक सर्जरी करताना मी नापास झालो, तुम्हाला पुन्हा सांगतो, मी प्रामाणिकपणे सांगतो. त्यामुळे आयुष्यामध्ये नापास होणं खूप निगेटिव्ह नाही घ्यायचं, त्याला कशी पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची हे बघायचं. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने माझे मोठे बंधू डोळ्याच्या विषयात नापास झाले होते आणि म्हणून ते डोळ्याचे तज्ञ झाले. तुम्हाला हे माहिती आहे का? की आयुष्यामध्ये एखादं तुम्हाला काहीतरी वाईट प्रसंग येतो ना, त्याला वाईट नाही घ्यायचा, त्याचं कसं सोनं करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, कधी पण बी प्लॅन करा, तेच मिळालं पाहिजे अट्टहास करू नका. तुमच्या विषयात जाताना तुम्ही कुठल्याही विषयात जा, तुम्ही मोठे होऊ शकता. स्वतःला डेडिकेट करा, फक्त स्वतःला डेडिकेट करणं हा सगळ्यात महत्वाचा कंपोनेंट आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, म्हणून तुम्हाला पहिला पॉईंट सांगत होतो मी कमिटमेंट, दुसरा पॉईंट सांगला मी कन्सिस्टन्सी. आणि कन्सिस्टन्सी ठेवताना प्लॅन मध्ये मात्र तुमच्या थोडीशी सूट द्या, की असंच घडलं पाहिजे असं नका. डिप्रेशन कधी येतं, वाईट कधी वाटतं, की आपण खूपच त्याला असे चिटकून बसतो ना, तेव्हा वाटतं. तुम्हाला माहित नाही, पण मला यूरो सर्जन व्हायचं होतं, यूरो सर्जन व्हायचं होतं मला, माहित तुम्हाला. आणि तसं ना, मी महाराष्ट्रामध्ये त्या डिग्रीसाठी 3रा होतो, ते 100% मिळत होतं. ओके, तरी दादाने मला घेऊ दिलं नव्हतं. दादा म्हणले नाही, कारण आपल्याकडे पैसे नाहीत, त्या ब्रँचची प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी पैसे लागतात, तू प्लास्टिक सर्जरी कर. मी दादांना 6 महिने बोललो नव्हतो. अरे दादा म्हटलं, लोक 6 वर्ष रिपीट करतात त्या ब्रँचसाठी आणि तुम्हाला घेऊ देत नाहीत. पण आज मला असं वाटतं ना, की प्लास्टिक सर्जरी माझ्यासाठी तयार झाली होती आणि मी जन्मच प्लास्टिक सर्जरीसाठी घेतला होता. कारण आपण दररोज 2 ते 3 सर्जरी फ्री करतो, दररोज. 17 वर्ष झाला असं एकही दिवस माझ्या आयुष्यात नाही ज्या दिवशी मी 3 सर्जरी फ्री केला नाही, दररोज. हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फ्री सर्जरी लहान हॉस्पिटल लातूरमध्ये होतात, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त. हे रेकॉर्ड कोणीच तोडलं नाही. मला आज असं वाटतं ना, गरीबातला गरीब माणूस, प्लास्टिक सर्जरी फक्त श्रीमंताचीच ब्रँच होती, माझ्याकडे गरीबातला गरीब, रस्त्यातला भिकारी पण येतो आणि त्याला मी ते सेवा देऊ शकतो. प्रचंड वेगळा आनंद आहे मला. त्यामुळे मला काय सांगायचं तुम्हाला, की असं काही नाही की युरो सर्जरी केली असते मी मोठा माणूस झालो असतो, मी प्लास्टिक सर्जरी करून पण होऊ शकतो. म्हणून तुम्हाला मला पर्सनल पॉईंट सांगायचा आहे, की फार असं हेच करायचं नका ठरवू जाऊ, तुम्हाला जे मिळतं ते करा. आणि जे तुम्ही ठरवलंय ते नाही मिळालं ना, उगीच्या उगी डिप्रेशन मध्ये जाऊ नका मला. सो सेकंड वर्ड इज कन्सिस्टन्सी, थर्ड इज कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कोणाला येतो? ज्यांनी कमिटमेंट केली, कन्सिस्टंट राहिले, ते लोक कॉन्फिडंट येतात. आणि कॉन्फिडन्स आला की तुम्ही जग जिंकला. हा कॉन्फिडन्स कसा आहे तुम्हाला एक छोटं उदाहरण माझ्या मुलाचं सांगतो. माझा मुलगा, त्याला डॉक्टर व्हायचं ठरवलं त्याने, आणि त्याला मी बाळकडून मला बोललो, डे 1 पासून कष्टाचं भाजलं होतं. तर तो 12वीच्या तेव्हा 2015ची गोष्ट आहे, नीटची परीक्षा होती मेडिकलसाठी, आणि नेमकी 15ला ते सुप्रीम कोर्टात काहीतरी कॅन्सल झाली आणि CET परीक्षा आली, स्टेट लेवलची परीक्षा आली.
आणि त्या स्टेट लेवलच्या परीक्षेला तो 2 महिन्यात गोंधळ झाला एकदम. एक्झामला गेला. असा बाप आहे ना, मी त्याला कधी एक्झामला गेलो नाही, त्याच्या शाळेमध्ये कधी पालक म्हणून गेलो नाही, त्याच्या शाळेत मी एकदा गेलो तर गेस्ट म्हणून गेलो नाही, भाषण करून आलो. म्हणजे मी त्याचं ऍडमिशन घ्यायला गेलो नाही, मी कुठेच त्याच्यासोबत जात नाही आणि एक्झामला पण गेलो नव्हतो. त्याची आई म्हणजे माझी बायको त्याला सोडायला गेली होती आणि त्याला घ्यायला पण तीच गेली. तर ऋषीचा बाहेर आला आणि त्याच्या मम्मीचा फोन घेऊन मला फोन केला, पप्पा बायोलॉजीमध्ये 100% मार्क मला मिळणार, असं त्याने मला फोन केला. बघा आता हा मुलगा म्हणजे कसा कमिटमेंट कन्सिस्टन्सी हा मेंटेन करणारा मुलगा. मला माहित होतं की ह्याने वर्षभर कमिटमेंट केली आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन केली, ह्याला काही अडचण नाहीये. गुड ऑल दी बेस्ट, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन, छान, आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणालो फोनवरती. तो घरी आला. एक 4-5 दिवस गेले, एक आन्सर की आली. त्या आन्सर की मध्ये त्याला 100 पैकी 100 मार्क होते. वी आर व्हेरी हॅपी. पुन्हा दुसरी आन्सर की असते, एक सेकंड आन्सर की पुढच्या 15 दिवसांनंतर आली आणि त्याच्यामध्ये प्रसादचा 1 मार्क गेला. बघा 1 मार्क गेला. प्रसाद असा रडायला लागला की नाही मोठ्या 2-3 तास लेकराला सांभाळता नाकेन आम्हाला इतका रडायला लागला. का रडतोस तू? 1 मार्क गेलाय ना, तुला बेस्ट मधलं बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळतंय ना, मग कसं रडतोस तू? आणि म्हटलं प्रसाद तुझा एकट्याचा गेलाय का? तुझ्या बरोबर जेवढ्या लोकांनी उत्तर लिहिले सगळ्यांचा गेला की नाही? मग वेडा असं करायला लागला. मी त्याला असं खूप समजून सांगायचा प्रयत्न केला. तो काय त्याला मी समजू नाही शकलो. तो त्याच्या कॉलेजमध्ये गेला. बघा त्याच्या कॉलेजमध्ये गेला आणि तिथल्या प्रिन्सिपल सरांना त्याच्या सगळ्या प्राध्यापक लोकांना सांगितलं की सर तिचे आन्सर मी लिहिलंय ना, ह्याची माझ्याकडे 12 प्रूफ आहेत की माझं आन्सर बरोबर आहे आणि मग का चूक आलं. त्या सरांनी सगळ्यांनी बघितलं, बसले सगळे आणि त्यांनी मला फोन केला तिथल्या प्रिन्सिपलनी, लहाने सर प्रसाद आपल्याकडे आला आमच्याकडे. हा ठीक आहे ना, काय अडचण आहे. नाही ते एक असाच त्याचा 1 मार्क जो कटलाय ना, पण त्याच्यामध्ये प्रसादची चूक नाहीये, त्या आन्सर की मध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणलं ठीक आहे ना सर, जाऊ द्या ना, काय फरक पडतो, अडचण काहीच नाहीये. नाही सर म्हणे आपल्याला कोर्टात केस टाकायची. म्हणलं तुम्हाला काही वेळ लागला का, तुम्ही काय बोलतो मला कळतं का तुम्हाला काहीतरी. 1 मार्क तुम्ही कुठल्या लेवलला चालत नाही म्हणे आपल्याला ते करायचंय. नाही असलं काय करायचं असं म्हणालो की त्यांनी फोन ठेवून दिला. त्यांच्या लक्षात आलं की हे लहाने सर आपलं ऐकत नाही. बघा सर, त्याच्या पुढे ह्या लोक कोर्टात गेले, कॉलेज त्यांनी केस फाईल केली, त्याच्यावर एक कमिटी बसली. कमिटी अख्ख्या महाराष्ट्रातून 12 प्राध्यापकाची कमिटी बसली त्याच्या विषयाच्या. त्या कमिटीचं मग सगळ्यांनी ते चेक झालं, ते आन्सर वगैरे त्याचे प्रूफ सगळे चेक झाले आणि ह्या 12 प्राध्यापकांनी उत्तर दिलं की प्रसाद लहानेचं उत्तर बरोबर आहे, प्रसाद लहानेला पुन्हा 100% मार्क. दिस इज कॉल्ड ॲज अ कॉन्फिडन्स. कळलं का मी काय म्हणलं ते? दिस कॉल्ड ॲज अ कॉन्फिडन्स. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा कधी येतो जेव्हा तुम्ही वर्षभर सातत्यानं अभ्यास करता. आणि तो अभ्यास मी पुन्हा म्हणणार, अभ्यास मला फक्त पुस्तकी अभ्यासाबद्दल कधी बोलायचंच नाही. कुठल्याही प्रकारचा अभ्यास तो सातत्यानं करायचा असतो. तुम्हाला स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे ना, सातत्यानं स्पोर्ट्समध्ये तुम्ही स्टडी करा, माझं काहीच म्हणणं नाही. पण सातत्य खूप इम्पॉर्टंट असतं. सातत्यानं अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि कॉन्फिडन्स आला की जिंकलात की रे मला, जिंकला. म्हणून यशाचा पासवर्ड काय आहे? यशाचा पासवर्ड कमिटमेंट, कन्सिस्टन्सी अँड कॉन्फिडन्स. हा झाला यशाचा पासवर्ड. पण याच्यामध्ये मी स्वतः एक गोष्ट ऍड केली आहे आणि त्यासाठी माझ्याकडे पुढचे 7 मिनिटं आहेत. मी 7:15 संपवणार आहे. तुम्हाला हे सांगतो मित्र, 4था शब्द आहे यशाचा पासवर्ड मधला आणि दॅट इज कॉल्ड ॲज कनेक्टेड टू द पॅरेंट्स. कनेक्शन. तुम्ही पॅरेंटला कनेक्टेड राहा. पॅरेंट आई वडिलांना कनेक्टेड राहा. हे जरा बारकाईने ऐकून घ्या मी काय म्हणतो. तुम्ही कमिटमेंट केली, तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन केली, तुम्हाला कॉन्फिडन्स आला, तुम्ही मोठे झालात. मला म्हणायचं ना, याच्या ह्या 3ही शब्दापेक्षा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे कनेक्टेड टू द पॅरेंट्स. कनेक्टेड राहा. कनेक्टेड कुणाला राहा? पालकांना, आई वडिलांना कनेक्टेड. हा आहे यशाच्या पासवर्ड मधला शेवटचा शब्द. आता कनेक्टेड राहा म्हणजे करायचंय काय? मुलांना सगळ्यांना सांगतो मी, सगळ्यात पहिलं ना, तुम्ही जेव्हा तुमच्या आई वडिलांसोबत असता, जी लहान आहेत ते तर सगळीच असतील, पण तुम्ही आता मोठी मुलं आहात, आई वडिलांच्या पाया पडा पाया. तुम्हाला सांगतो मी, आमच्याकडे ना असं साष्टांग दंडवत घालायची पद्धत आहे. मायांना दररोज आमच्याकडे साष्टांग दंडवत घातला जातो. मी एक दिवशी ना माझ्या मायेच्या अशा पाया पडत होतो आणि माझ्या मायेच्या डोळ्याला पाणी होतं. मी क्षणभर परेशान झालो. तिला काय झालं असेल? तर माझी बायको आहे ना, माझ्या मायची सख्खी मैत्रीण आहे. अशी मैत्रीण जगात शक्य नाही. त्या दोघींची जी मैत्री आहे ना, मी शब्दात वर्णनच करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट एकमेकीला शेअर करतात, प्रत्येक गोष्ट. आणि मग माझे ना, मी दररोज 8 तास ऑपरेशन करतो, दररोज. 22 इयर्स, 22 वर्ष झाले. त्यामुळे माझी कंबर दुखते. मी खूप जपतो स्वतःला.
मी दररोज रन करतो, मी व्यायाम करतो, मी व्यवस्थित झोपतो, म्हणजे असं उगीच शिस्त सोडून मी काही करत नाही, पण तरी माझी कंबर दुखते. दिस प्रोफेशनल हजार. मग एक माझा ऑर्थोपेडिक कलिग, माझा ऑर्थोपेडिक मित्र म्हणाला की बोलता बोलता, विठ्ठल तू असं समोर नको आखत जाऊ. कल्पना नाही, म्हणजे माझ्या बायकोचं नाव आहे, ती म्हणून माईला बोलता बोलता बोलून गेली की यांना समोर वाकू नको, डॉक्टरांनी सांगितलं. माय माय असते, माईच्या लक्षात आलं त्याला समोर वाकायचं नाही, वाकल्यास कंबर दुखते, तरी माझ्या पाया पडण्यासाठी वाकला, ती रडायला लागली. माय माय असते की ह्याचं कोणी बरोबरीच करू शकत नाही. माझ्यासाठी माझ्या ह्या जगातला सगळ्यात मोठा माणूस, आणि तिच्या डोळ्याला पाणी. मी परेशान झालो. मी माझ्या बायकोला पण काय म्हणालो नाही, माझ्या बाईला पण काय नाही म्हणालो. मी एक नवीन फॉर्म्युला शोधला, तो तुम्हाला फॉर्म्युला सांगणार. मी जेव्हा खालून, म्हणजे खाली मी वरती राहतो 7व्या माळ्यावरती, खाली माझं हॉस्पिटल आहे. तर खाली ना जेव्हा वरती येत असतो, 14 तास काम करून जेव्हा घरात येतो ना, तेव्हा असं वाटतं की माझा सॉक्स, माझे शूज पण मी काढून इतकं थकलेलं असतं. पण घरामध्ये एंट्री झाल्यानंतर जर माय मला सापडली कुठे अशी इकडे तिकडे, तिला असं घट्ट पकडत असतो, असं घट्ट पकडतो एक 15-20 सेकंद. ह्या 15-20 सेकंदामध्ये काय घडतं मला कधी कळतच नाही. ते 15-20 सेकंदामध्ये तिची ती काय कुठल्या वेव्ह माझ्या शरीरात येतात, असं वाटतं त्या 20 सेकंद तिला पकडल्याने असं वाटतं की माझ्या शरीरात एवढी शक्ती आली की पुढचे मी पुन्हा 12 तास काम करू शकतो. मी खूप पुस्तकं पाठ केली, मी खूप शोध लावली, खूप जग फिरलं मी, पण हा शोध मला लागलाच नाही. म्हणून ना तुम्हाला सांगू का मुलांना, एकदा ना असं घट्ट तुमच्या आईला पकडत जा, घट्ट पकडत, एकदा पकडा, बघा. तर 52 वर्ष पूर्ण झाली, 53 वर्ष मी रन कर, माझं 53 वर्ष रनिंग आहे. आणि तुम्हाला मी आताही सांगतोय की आजच्या घडीचं हे बोलतो मी, आजचं बोलतोय, आजचं टुडेच टॉक आहे माझं, की आजही तिला मी असं घट्ट पकडलं ना, मस्त वाटायला. मला बहुतेक करून डिप्रेशन येत नाही, मला कधी टेन्शन येत नाही, मला कधी वाईट वाटत नाही, कधी माझा मूड जात नाही, असं कधी घडत नाही. पण कधी घडलंच, शेवटी मी पण माणूस आहे. तर मी काय करतो माहिती आहे का, 10 मिनिटच्या मांडीवर झोपतो मस्त. तुम्ही पण झोपा, बघा तर एकदा. त्या 10 मिनिटांमध्ये काय घडतं माहित नाही, तिच्या मांडीवर मी का झोपलो तरी विसरून जातो. ती असं एक 10 मिनिटं अशी आपली केसामध्ये हात घालते आणि विसरून जातो की मी कुठल्या टेन्शनच्या निमित्ताने पायावर झोपलो होतो, हे विसरत असतं, म्हणजे लक्षातच राहत, म्हणजे एवढं ते निघून जातं डोक्याच्या बाहेर. तुम्ही हे करा. बघा मुलांना, तुम्हाला माहित नाही, मी आज तुम्हाला बोलताना बोलून गेलो, खूप सर्जरी करतो मी, 3-3 दवाखाने चालवतो, खूप लोक माझ्याकडे काम करतात. हे सगळं जे आहे ना, हे फक्त त्या माईच्या पायामुळे असं मला 100% वाटतं. 100% ऑनेस्टली माझी पेशी हे सांगते. त्याच्यामुळे ना हे जे कनेक्शन आहे ना, तिच्याशी असलेलं कनेक्शन आहे ना, ह्या जगात काहीच नाही. म्हणून त्यांच्या एकदा पाया पडत जा. समजा काय करणार तुम्ही सोबत नाहीयेत, तर पहिला फोन सकाळी आपल्या आईला करत जा. आजही जर माझ्यासोबत नसेल तर तिला पहिला फोन मी तिला करतो, पुन्हा दुसरा फोन. त्याच्याशिवाय मी कुठला फोनच घेत नाही, अजिबात नाही म्हणजे नाही. आणि मी फोन करतो हे फार किरकोळ असतं, मी खूप कमी फोनवर बोलतो. दिवसभरामध्ये मी 4 मिनिटं पण फोनवर बोलत नसेल, त्यातला 1 मिनिट व्हायचंच असतं. नाही, 1 मिनिटशी बोलतो ना, कधी 30 सेकंद, कधी 40 सेकंद, कधी 1 मिनिट बोलतो, पण 1 मिनिटाच्या तिच्या त्या बोलण्याने 1 दिवसाची एनर्जी मला मिळत असते. ह्याचा शोध कुठेच नाही लागला मुलांना, कुठेच नाही लागला. म्हणून तुम्ही त्यांना फोन करा, सकाळी त्यांना फोन करा, संध्याकाळी फोन करा. मी तुम्हाला बोलताना म्हणत होतो, तुम्हाला माहित नाही, पण तुमच्या आयुष्यातलं ना चांगल्यातली चांगली गोष्ट, यशातलं बेस्ट मधलं बेस्ट जे काय तुम्हाला मिळालं यश, किती मोठं यश काय मिळत नाही, छोट्यातलं छोटं यश काय मिळत नाही, ते आई वडिलांना शेअर करा. त्यांना जो आनंद होईल ना, ते मग कोणालाच नाही. त्यांचा आनंद हा हृदयातून येणारा आनंद असतो, हृदयातून येणारा आनंद असतो. बाकीच्या लोकांना जो होतो आनंद ते मला नाही सांगायचं, मला डिस्क्रिप्शन नाही करायचं, पण आई वडिलांचा आनंद हा असा त्यांच्या पेशीमध्ये रोम असं वर येत असतं, त्यांना खरा आनंद होत असतो. आणि नंबर 2, तुमच्या आयुष्यामध्ये किती वाईट प्रसंग घडला ना, त्यांना शेअर करा. तीच एक अशी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये आहेत ना, तुमच्या वाईटातल्या वाईट प्रसंगामध्ये भिंतीसारखं जर तुमच्या पाठीमागून उभा टाकतं ना, भिंतीसारखं, तर ते आपल्या आई वडील उभा टाकतात. त्यामुळे ना कुठलाही वाईट निर्णय कधीच घेऊ नका, कधीच घेऊ नका. त्यांना तुम्ही शेअर करा, दे विल हेल्प यू आउट. मी नेहमी सांगतो, काय सांगतो, IQ आणि EQ मी सुरू केलं होतं. IQ आहे ना, पुस्तकं वाचून वाढवतायत. माझ्याकडे काहीच ऐकू नव्हता. आज लोक जगामध्ये हुशार डॉक्टर मध्ये माझी नोंदणी करतात. हा मी अभ्यास करून घासून पुस्तकं मी पाठ करून हुशार डॉक्टर झालो. पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो हे मला आता कळलं. पण तुम्हाला सांगतो मी, मला EQ जास्त महत्वाचं वाटतं. EQ म्हणजे इमोशनल कॉशंट. तुम्ही ना भावनेनं आपल्या आवडल्यास जोडले गेले पाहिजे. भावना खूप महत्वाचा विषय. त्यांच्याकडे बघताना, त्यांच्या डोळ्याडोळे बघून बोलताना
त्यांना असं घट्ट कवठाळताना जी मजा आहे ना ती जगात कुठेच नाही रे. खरंच सांगतो मी तुम्हाला, सांगतो ना, जगातला कुठला देश नसेल जिथे मी गेलो नाही. खूप देश फिरले, खूप लोक पाहिले, पण जे सुख त्यांच्यासोबत आहे ना ती कुठंच नाही. 5 स्टार मध्ये नाही, 7 स्टार मध्ये नाही, ना कुठल्याच मोठ्यातल्या मोठ्या गाडीत नाही त्यांच्यासोबतची सुख. त्यामुळे त्यांना तुम्ही कनेक्टेड राहा. आणि माझा एक प्रश्न सगळ्या मुलांना आहे, तुम्ही आता जेव्हा माईपासून, आई वडिलापासून बाहेर राहता, दूर राहता, तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे भेटायला जाता ना, आपली आई, आपली माय नेहमी असं विचार करते, माझ्या लेकराला हे आवडतं, माझ्या लेकराला हे आवडतं, माझ्या लेकराला हे आवडतं. तुम्ही घरी गेलात किंवा छोटे छोटे लेकर, हो, 1 वर्षाचं लेकर असेल तरी त्याला काय आवडतं ते आईला माहित असतं. 2 वर्ष झाल्यास त्याला काय आवडतं हे आपल्या आईला माहित असतं. मला एक सगळ्या मुलांना प्रश्न आहे, तुम्हाला माहित आहे का तुमच्या आईला काय आवडतं ते? तुम्हाला कधी माहित आहे तुमच्या आईला काय आवडतं? किंबहुना पुढे जाऊन सांगतो, तुम्ही कधी असं तिला विचारलं की तुला हे आवडतं का? त्याच्याही पलीकडे जाऊन आई पण तुम्हाला असं विचारत नाही, आईला माहित असतं, तुम्हाला माहित असावं ही माझी अपेक्षा आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन कधी तुम्ही आपल्या आईला आवडीची एखादी गोष्ट करून दिली? करा यार, करा, कधी करा. आपल्या आईला हे आवडतं म्हणून कधीतरी आयुष्यामध्ये एक गोष्ट करा. माझ्याकडे तुम्हाला सांगतो, मुलांना भरपूर नोकर आहेत, भरपूर नोकर आहेत. तुम्ही आकडा काढू शकत एवढे मोठे नोकर माझ्याकडे काम करतात. ओके, पण माईचा चहा मी करतो. त्यातली जी मजा आहे ना, मला घरातलं काहीच कळत नाही, काहीच म्हणजे काहीच, स्वयंपाकाचं असं पण कळत नाही, पण तिचा चहा करण्यात त्यांची मजा आहे ना, तिला चहा करायचा, डायनिंग टेबल सोबत बसायचं, ती चहा पिते ना, आपण पाणी बिणी काहीतरी सोबत प्यायचं, आणि तिचा चहा पिऊन झालं कामाला लागायचं. ही जी मजा आहे ना, शब्दात नाही सांगू शकत. डू समथिंग लाईक दिस. हे करा रे पोरांनो. बाकी ना तुम्ही खूप मोठे व्हा, त्यात काही शंकाच नाही. तुम्ही कमिटमेंट करा, तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करा, तुमचा कॉन्फिडन्स गेन करा, जगातला खूप मोठा माणूस व्हा, पण इथं जोडले जा, कनेक्शन इथं ठेवा. आणि माहित नाही तुम्ही आतापर्यंत आईला किती वेळा विचारला हा प्रश्न, पण आता विचार. तुम्ही जेव्हा जेव्हा तिला भेटायला जाताना काहीतरी करा. तिला गेल्यानंतर तिला घट्ट गळ्याला पकडा, निघताना एकदा घट्ट पकडा, तिच्यासोबत 1 दिवस राहताना 10 मिनिटाच्या मांडीवर झोपा. एवढ्या गोष्टी करा, ह्याला म्हणतात EQ. आणि हा बॉन्ड तुम्ही कधीच आयुष्यभर सोडू नका. अरे मी हरदा म्हातारा झालोय, माझा मुलगा डॉक्टर झालाय, तरी आजही मी घरात 4 वर्षाचा आहे. 4 वर्षासारखा आजही घरात, आजच्या घडीला मी 4 वर्षासारखा राहतो. त्यामुळे बी कनेक्टेड युअर पॅरेंट. आणि शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो, मी नेहमी भाषणात शेवट असा करायचो की आमच्या अण्णांना भेटा, कारण आमच्या अण्णांना हवेत चालतात, जमिनीवर चालत नाहीत. असं मी अनेक वर्ष हे भाषण करायचं. आता असं म्हणू शकत. आता अन्न आपल्यामध्ये नाही आहेत, पण तुम्हाला सांगतो मित्र, मी अण्णांना भेटा एवढंच नाही म्हणायचो ना, बघण्यासारखं आयुष्य जगला बाप माझा, बघण्यासारखं. एकदम कुडकुडी बॉडी, हार्डली 150 किलो वजन होतं अण्णांचं, पण चालताना अशी चालायची छाती काढून. अण्णांना असं वाटायचं ना की माझी छाती हत्ती एवढी मोठी, बोलण्यात रुबाब, चालण्यात रुबाब. मी खूप नशिबान आहे की 95 वर्ष अण्णा होईपर्यंत सोबत राहू शकलो. खूप छान वाटतं मला, खूप मस्त दिवस गेले सोबत. तसं तर आपण खूप दिवस त्यांनी राहायला पाहिजे, काही शंकाच नाही, पण ठीक आहे. पण तुम्हाला सांगतो मित्र, की अण्णा हवेत चालायचे. एक दिवस अण्णा हवेत चालत होते, हवेत मी आपल्या उबडीत बसलो होतो, आणि अण्णा म्हणलं, अण्णाचं त्वरा काय रे? हो अण्णा, म्हटलं तुम्ही पडा, तुम्ही हवेत चालायला लागले, नीट चला, असं मी अण्णांना म्हणा. अण्णांनी माझ्याकडे असं पाहिलं, तिरपत, आणि मला म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? बापरे, आता माझा बाप आहे ना, मी कोण आहे म्हणजे काय? मी कोण आहे असं म्हटलं ना तर अण्णांकडे असं बघत राहिलो. आता पुढे अण्णा काय म्हणतात. मुलांना तुम्हाला सांगतो मी, अण्णांनी जे उत्तर दिलं ना, प्रत्येकाच्या बापाने मायनं उत्तर द्यावं असं नाही उत्तर दिलं. अण्णा म्हणाले, तुला माहिती का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, आणि हा प्लास्टिकचा विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? म्हणजे मायलान बाबाला हवेत चालण्याची शक्ती तुमच्यामध्ये मुलांना. तुम्ही तुमच्या मायलान बाबाला हवेत चालू शकता, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, माझ्या डोळ्यांनी. 19 वर्ष अण्णांना मी हवेत चालताना पाहिले. त्यामुळे ना आयुष्यामध्ये असं काहीतरी करा ना,
महिला बापाला वाटलं पाहिजे हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे. अगदी आपल्या ह्या सगळ्या प्राध्यापक मंडळींना वाटलं पाहिजे की हे आमची लेकरं आहेत. बहिणीला वाटलं पाहिजे हा माझा भाऊ आहे, भावाला वाटलं पाहिजे माझी बहीण आहे. विठ्ठल लहाने सरांना तुम्ही जेव्हा अकोल्यात आहेत, महाराष्ट्रात आहेत, मराठवाड्यात आहेत, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं कौतुक वाटलं पाहिजे. तुम्ही जेव्हा देशाच्या बाहेर जाल ना, भारत देशाला वाटलं पाहिजे की आमचे भारतीय तितके मोठे व्हा. हॅलो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू सर. डोळे कधी पाणावले धन्यवाद सर. आणि लक्षात आलं आई म्हणजे मंदिराचा उंच धन्यवाद. आई म्हणजे अंगणाची पवित्र तुळस आई म्हणजे नारी अशी संत पिटल्या पेंडीचा सुटला शेळा वाजवावी अशी लयबद्ध टाळी गवत रानो माळ सुटत असे. आरोळी ती आई. अगदी उदरात बाळगून आदरणीय नाळ तिच्यापासून कट होतो तरीही गुरुवर्य आपल्याला स्वतः डॉक्टर विठ्ठल लहाने सरांना आणि भावविभोर बोलताना ऐकून आई अखेर मनसोक्त बेलगावं आणि आईवडिलांना सुद्धा वाटावं की असा हॅलो महान मुलगा येतो सर, आवाज येतो, बोला. भावविभोर होताना अक्षरशः आमचेही डोळे कधी पाणावले आणि लक्षात आलं आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणणारी अशी संतवाणी आणि आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी म्हणजे आई. 9 महिने उदरात बाळगून आपला नाळ तिच्यापासून कट होतो तरीही ती आई आपल्याला स्वतः दूर होऊ देत नाही. आणि सर्वात मोठं सुख म्हणजे आई मनसोक्त बिलगावं आणि आईवडिलांना सुद्धा वाटावं की असा महान मुलगा आमचा मुलगी आमच्या पोटी आलेली आहे. आदरणीय डॉक्टर लहाने आपण आमचे आदर्श आहात. ऐकणारे सर्व छोटे विद्यार्थी यांना माझी विनंती आहे, नम्र विनंती आहे की आपण आईवडिलांची कधीही प्रतारणा करू नये. त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांचे मनोमन संस्कार आभार मानावे, ही जे कृतज्ञता आपल्या मनामध्ये रुजवण्याचं काम आदरणीय गुरुवर्य महाराष्ट्रातील नाही तर भारतातील ज्यांनी आताच आपल्या वाणीनं अमृत वर्षाव करून सर्वांना आदरणीय लहाने साहेबांचा आपण आदर्श घेऊया आणि तर भावनेचा हा विषय असा आहे की 15-20 मिनिटं कधी जास्त कुणी बोलला तेही कळत नाही. त्यानंतर आदरणीय लहाने सर आपण पुन्हा एकदा कधी पुन्हा एक 4-6 मिनिटांनी आम्हाला असंच एकदा पुन्हा उद्यान करावं. त्यानंतर पुढचे सूत्र या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी नागरे सर आभार प्रदर्शन पुन्हा करायचं. गंगावणे सर आभार प्रदर्शन कर. आभार प्रदर्शन हा श्री माणिकरावजी गंगावणे सर. श्री माणिकरावजी गंगावणे सर आपण ह्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं. आदरणीय गंगावणे सर. हॅलो हॅलो, हा बोला सर, आवाज येतो का सर माझा? हो हो. हा नमस्कार सर. आज वंजारी समाजाची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजन समितीच्या वतीने आयोजित प्रेरणा मोठ्यांची या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुलजी जाधवर सर, संस्थापक अध्यक्ष वंजारी सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश, हे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल आपल्याला चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं, त्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो. प्रमुख वक्ते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय डॉक्टर विठ्ठलराव लहाने साहेब, लातूर विख्यात प्लास्टिक सर्जन, यांनी अतिशय मोलाचं असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांना घेण्यासाठीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य जर ठेवलं तर त्यांना यश मिळू शकते. अशा पद्धतीचं व्याख्यान त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये केलं, उत्कृष्ट व्याख्यान केलं. त्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने मी खूप खूप विठ्ठलराव लहाने साहेब यांचे, डॉक्टर साहेबांचे आभार मानतो.
तसेच या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक डॉक्टर पांडुरंगजी मुंडे यांनी स्वखर्चाने बुके घेऊन लातूरला डॉक्टर लहाने साहेब यांच्या घरी जाऊन आदरणीय लहाने साहेब आणि राहुलजी जाधवर यांचे स्वागत केले. त्याबद्दल डॉक्टर पांडुरंगजी मुंडे यांचे सुद्धा मी आयोजन समितीच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये उपस्थिती देणारे महाराष्ट्रातील वंजारी समाजाचे सर्व प्रशासकीय अधिकारी, त्याचबरोबर या व्याख्यानामध्ये वेळात वेळ काढून स्वतःहून प्रतिसाद देणारे महाराष्ट्रातील विविध प्राध्यापक वर्ग, प्राध्यापिका यांचे सुद्धा मी आयोजन समितीच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील वंजारी समाज सेवा संघ, वंजारी समाज सेवा परिषदेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, याच बरोबर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाला उपस्थिती लाभवणारे सर्व समाज बांधव यांचे सुद्धा आयोजन समितीच्या वतीने मी आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये विशेषतः अमेरिकेतून या व्याख्यानमालेत जोडले गेलेले संतोष बिनवडे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले होते, अमेरिकेमधून जोडले गेले होते. त्यांचे देखील मी आयोजन समितीच्या वतीने खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर या महाराष्ट्रामधून वंजारी समाजाचे विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षेच्या माध्यमातून तयारी करणारे सर्वांचे की जे जोडले गेले, या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनाभावातून कौतुक करतो. अशाच प्रकारे या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं. त्याचबरोबर गरुड झेप वंजारी समाजाची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, आयोजन समितीचे सर्व सदस्य, त्याचबरोबर ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कार्यक्रमाकरिता योगदान दिले, या सर्व मान्यवरांचा देखील मी आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक डॉक्टर विठ्ठलजी जायभाये यांनी उत्कृष्ट असं संचलन केलं, प्रास्ताविक केलं, त्यांचे देखील आभार मानतो. आणि या आजच्या कार्यक्रमाचा परिचय आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव नागरे यांनी परिचय दिला आणि विशेषतः या कार्यक्रमाची सुरुवात देखील आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव नागरे यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रातील वंजारी समाजाच्या विद्यार्थ्याला एक चांगली दिशा देण्याचं काम देखील या माध्यमातून होत आहे. म्हणून पुढेच या सर्व मंडळीचं मी मनाभावातून आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्याला, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्याला यापुढे जास्तीत जास्त या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याचं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि ज्यांनी भाग घेतला त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करतो. आणि अध्यक्षाच्या वतीने नागरे सर सांगायचं का? हॅलो, हो. अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम डॉक्टर शिवाजीराव नागरे हे आपल्याला देतील असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सरांनी आभार प्रदर्शन खूप सुंदर असं केलेलं आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. डॉक्टर साहेबांचे आभार व्यक्त करतो. श्री राहुलजी जाधवर यांचे आभार व्यक्त करतो. फक्त मी एकच शेवटी आवाहन करेल की हे जे कार्य आयोजन समितीने सुरू केलं आहे यामध्ये मी एकटा काहीही नाहीये. तर माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या विविध शहरातले 20-25 लोक आहेत. ते सगळे मला या कामामध्ये सहकार्य करतात आणि त्यांच्यामुळेच हे सगळे कार्यक्रम राबवणं शक्य होत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्यामुळे कमी वेळेमध्ये, कमी कष्टामध्ये आपण अनेक लोकांपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. त्यामुळे ही एक चांगली संधी मला दिसली आणि त्यामुळे आपण या प्रकारची ऍक्टिव्हिटी सुरू केली आहे. मी पुनश्च आपल्या सगळ्यांना एक आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी व्हायला सांगा. रोज वेगवेगळ्या विषयावर आपण व्याख्यान आयोजित करतो, त्यामध्ये अधिकाधिक उपस्थिती मिळावी जेणेकरून वक्त्यांचं
ही देखील मनोबल वाढेल. उद्या सकाळी आपल्याशी अमेरिकेवरून व्याख्यान देण्यासाठी श्री संतोष बिनवडे सर सकाळी 9 वाजता उपलब्ध होणार आहेत. इतक्या लांबून त्या माणसाच्या मनात वंजारी समाजाबद्दल इतकी आत्मीयता पाहून मी खरोखरच भारावून गेलो. मला वारंवार ते अमेरिकेहून फोन करतात. आपल्या इकडे जेव्हा दिवस असतो तेव्हा तिकडे रात्र असते आणि वेळेचं भान न ठेवता सुद्धा ते आपल्याशी संपर्क करून स्वतः तयारी करून, ते काही व्यवसायाने प्राध्यापक नाहीत, ते इंजिनियर आहेत, पण तरी सुद्धा त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं वाटतं. आणि म्हणून मी